बाधेची अफवा पसरली आणि विद्यार्थिनी चक्क शाळाच सोडून गेल्या। मेळघाटातील डोमा आदिवासी आश्रम शाळेतील हा प्रकार आहे। शाळेत परत आणण्याचे शाळा प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत। 15 ते 16 विद्यार्थिनी अचानक हसू लागल्या, रडू लागल्या अशी चर्चा झाली। अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील धारणी तालुक्यातील आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना नुकत्याच विषबाधा झाल्यानं हे प्रकरण ताजं असतानाच आता मेळघाटातीलच डोमा येथील आदिवासी आश्रम शाळेत मुलींना भूतबाधा झाल्याच्या अफवेनं मुलींनी चक्क शाळाच सोडल्याचा प्रकार पुढे आलाय। 7 ते 8 दिवसांपूर्वी आश्रम शाळेतील 15 ते 16 विद्यार्थिनी अचानक हसायला लागल्या, रडायला लागल्या, काहींना घुंगरांचे आवाज यायला लागले अशी चर्चा होती। ही बाब वसतिगृहाच्या अधीक्षिका यांच्या लक्षात येताच त्यांनी मुख्याध्यापकांच्या लक्षात आणून दिली। मात्र दुसऱ्या दिवशी ही वार्ता गावभर पसरली आणि मुलींना भूतबाधा झाल्याची अफवा पसरली आणि जवळपास 300च्या वर मुली वसतिगृह सोडून आपापल्या गावी निघून गेल्या। सर्वात जास्त मुली या एकताई गावाच्या होत्या। त्यांना मी जेव्हा फेरफटका मारला त्या दिवशी तेव्हा चांगल्या होत्या 8-9च्या सुमारास, आणि त्याच्यानंतर ते मग त्यांना कधी एकीला हसायला, कोणाला रडायला, कोणाला कसं, कोणाला आवाज येत होती घुंगरूचे वगैरे असे ते सांगायला। तर मग आम्ही आलो दवाखान्याला वगैरे, सरांनी मग वगैरे व्यवस्था करून दिली। त्या सर्वच मुलींची तब्येत चांगली आहे आणि त्यांच्या संपर्कात आहेत। त्या संदर्भात अनिसची पण टीम येऊन गेली। अनिसच्या टीमने एकताईला पण व्हिजिट दिली आणि काल त्यांनी मला सांगितलं की त्या सर्व मुली चांगल्या आणि त्या सगळ्या मुली शाळेत यायला तयार आहेत। मानसोपचार तज्ञांची समूह इथे आलेला होता। अनिसची टीम आलेली आहे, पाहणी केलेली आहे, इंडिव्हिज्युअल सगळ्या विद्यार्थ्यांची काउन्सिलिंग केली आहे, त्यांना निदान केलं आहे, परिस्थिती आटोक्यात आलेली आहे। कोणाला घाबरण्याची सध्या गरज नाही आहे। भीतीचं वातावरण निर्माण करू नका, परिस्थिती आटोक्यात आहे।